पिंजरा पिंजरा रे। सारखे सारखे काय ते पेपर्स वाचताय? जेव्हापासून अक्का तुम्हाला हे पेपर्स देऊन गेल्यात तेव्हापासून तुमच्यात अचानक झालेला बदल मला जाणवतोय। सालगे, हा बदल नाहीये, स्वाभाविक वागणं आहे माझं। तोच विचार कर ना, जरा विचार कर। तुझ्या सांगण्यावर मी साक्ष द्यायला तयार झालो ना, पण काही फायदा झाला का आपला? आता हे फायद्या तोट्याचं गणित असं आलंच कुठून मधून? चुकतं ना आपलं, आपण ही गणित कधी मांडतच नाही, त्यामुळे तू कधी अक्का आणि मी कधी दादा होऊच शकत नाही। अहो काय बोलताय तुम्ही? आपला फायदा होणार नाही असं कसं? अहो तुमच्या साक्षीमुळेच तर वीर आणि आनंदीचं लग्न होणार आहे ना? हो, पण त्याच वेळेला आपल्या नारायणीचं लग्न मोडणार आहे ना। आता ते मोडायचं असं किती बाकी राहील? हेच चुकतं ना आपलं। हा केदार बोल, काय म्हणालास? कोर्टात पुढच्या आठवड्याची तारीख मिळाली। केदार, दॅट्स अ ग्रेट न्यूज। नाही, तू अजिबात काळजी करू नकोस। नागनाथ काकांना साक्षीसाठी तयार ठेवण्याची जबाबदारी माझी। हो नक्की, तू पुढच्या तयारीला लाग। आणि थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच। म्हणजे नागनाथ हे सगळं शालिनीच्या सांगण्यामुळे करतोय तर? हो, मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय। तरी मला शंका होतीच, फेकलेल्या तुकड्यांवर जगणारा नागनाथ स्वतःचा काहीही फायदा नसताना साक्ष द्यायला तयार का झाला? अगं शालिनी काकूंनी त्या आनंदीची शपथ दिली होती त्याला। इतके दिवस बोलणं सुद्धा थांबवलं होतं। कसं आहेस तू? आनंदी, अगं मला काय झालंय, मी मस्त आहे, पण तुझा आवाज असा काय येतो? काही नाही, तू फोन करायला एवढा यायला लावलास ना, म्हणून काळजी वाटत होती। सांगितलंस आणि फोन केला नाहीस असं कधीच होत नाही। मग आज कशा पायी झालं? आनंदी, अगं वेडीयस का तू? असं काहीच नाहीये। उलट मी तुला आनंदाची बातमी द्यायलाच फोन केलाय। आत्ताच केदारचा फोन आला होता आणि तो म्हणाला की त्याला कोर्टातली तारीख मिळाली, पुढच्याच आठवड्यातली तारीख मिळाली। दादा, अरे नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। मी कुणाच्याही विरोधात काम करत नाहीये दादा। अरे जे बरोबर आहे त्यांचीच साथ देते मी। ऐक ना माझं, अरे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण माझं तरी ठीक आहे, मी बघते काहीतरी। आई शपथ, आनंदे, त्या सिनेमातल्या हिरोईन सारखी साडी नेसून तू कुठे चालली आहेस? झाग आहे ना साडी? तसं बघायला गेलं तर तू पण चांगलीच आहेस, म्हणजे काही घातलं तरी तू चांगली दिसतेस। पण मगाशी एवढी तोंड पाडून बसली होतीस आणि अचानक एवढी नटून थटून कुठे चालली आहेस? अरे वीरचा फोन आला होता ना, त्याचा आवाज सांगत होता की तो कसला तरी काळजीत आहे, त्यालाच भेटायला चालले ना। पण एवढी चांगली साडी नेसायची काय गरज आहे? आणि एवढ्या रात्री? त्यांनी दिली ना साडी, नाही घालून गेल्यावर त्याला बरं नाही का वाटणार? कोण आहे? नाही म्हणजे कुठल्या फॅशन शोला वगैरे उतरतेस का? नाही, कशी आहे साडी? साडी खरं सांगायचं तर आपल्या तुसगावाच्या मानसिकतेला झेपणारी नाहीये, पण तू सुंदर दिसतेस। वीरनी दिली आहे। वा, नाही पठ्याला आत्तापासूनच कळायला लागलं का बायकोला काय चांगलं दिसतंय ते? पण आनंद, एक काम कर, साडी बदल, उगाच नजर लागेल नाही तर कोणाची तरी। काका, मी आता या साडीत वीरला भेटायला चालली आहे देवळात। काय आत्ता या वेळेला? का? लोक काय म्हणतील किंवा या साडीत वाईट नजरेने बघतील असं वाटतं तुम्हाला? एडीएस का तू? गोरख शेलारची पुतणी आहेस तू। बघणं सोड, कोणी नजर पण वर करणार नाही, काय ना? मग जाऊ? ठीक आहे, जा। नाहीतर एक काम कर ना, मी पण येतो तुझ्या बरोबर। कारण दादाला कळलं तुला एकटीला सोडली आहे तर माझ्यावर ओरडायचं। माझा वीर आहे की मला सोडायला। आता जाते आणि आत्ता परत येतो। वाट बघतोय, पटकन ये।